आंबा कलम कांडीची निवड कशी करावी, तर हे शिकण्यासाठी चला आपण व्हिडिओला चालू करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट, कांडीचा रंग. तर कांडीचा रंग हा असा परिपक्व असावा, हिरवा व तांबूस मिक्स असावा. असा ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. हा का असा असावा रंग. असा नसावा, असं कवळी कांडी नसावी. ही तो कवळी कांडी पाहू शकता तुम्ही. ही कवळी कांडी, अशी कवळी कांडी नसावी. दुसरी गोष्ट, कोंब. दुसरी गोष्ट म्हणजे कांडीला कोंब असावे. ही कोंब तुम्ही पाहू शकता इथं. ही कोंब हा का असं कोंब असावं. हा का असं कोंब आलं असावं. ओके. तिसरी गोष्ट, कांडीची जाडी. कांडी अशी एवढी जाड असावी. ही पाहू शकता तुम्ही. अशी एवढी पेन्सिलच्या आकाराची कांडी असावी, जाड, करंगळीच्या मापाची. त्यापेक्षा बारकी नसावी, परिपक्व असावी. ही अशी एवढी बारीक नसावी आणि कवळी नसावी. कांडीची पानं अशी परिपक्व असावी. परिपक्व, एकदम अशी परिपक्व पानं असावी. ही अशी कवळी पानं नकोत. आणि मेन म्हणजे कांडी 6 महिन्यापेक्षा जास्त असावी वयाने. ही कोंब त्याचं असं नसावत. हे पाहू शकता तुम्ही. असं याने असं कवळी नसावी. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, ही कांडीला असं कीड लागली नसावी. जर कीड लागली असेल तर कलम अयशस्वी होतं. तुम्ही ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या. पहिली गोष्ट, कांडीचा रंग. पहिली गोष्ट म्हणजे कांडीचा रंग. का कांडीचा रंग असा असला. पहिली गोष्ट म्हणजे ही कांडी अशी परिपक्व असावी. तिचा रंग असा असावा. दुसरी गोष्ट, कांडीचा कोंब. कांडीला चांगलं कोंब आला असावं, डोळं फुटलं असावं. पाहू शकता तुम्ही. असं डोळं असावं चांगलं. कांडीची पानं अशी परिपक्व असावी. कांडी 6 महिन्यापेक्षा जास्त वयाने असावी. कांडीचा आकार पेन्सिलच्या आकाराचा असावा. व मेन म्हणजे कांडीला रोग लागला नसावा, कीड लागली नसावी कुठली पण. अशी शेंड्यातनं कीड लागती. तुम्ही ह्या 4 गोष्टीची दक्षता घेतली तर तुमचं कलम 100% यशस्वी होईल. धन्यवाद.